नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला आठवत असेल तर, चला चला परभणी पेटले भाकऱ्या भाजायला. होय, परभणी पेटले भाकऱ्या भाजायला चला. तुम्हाला त्या व्हिडिओत मी सविस्तर सांगितलं होतं की परभणीला जो निंदनीय प्रकार घडलाय, एका माथे फिरूने, अर्थात तो माथे फिरू आहे का नाही याच्या बाबतीत संभ्रम आहेच अजूनही, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्यानंतर सगळ्यात आधी वंचितने त्याविषयी आंदोलन केलं. या आंदोलनानंतर थोडंसं उग्र झालं. दुर्दैवाने आंदोलनाला हिंसक वळण लागलं, जाळपोळ वगैरे गोष्टी झाल्या, ते तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि मग त्यानंतर बरं का, त्यानंतर जी काही धरपकड झाली, कोम्बिंग ऑपरेशन असं म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ते नाकारलंय की कोम्बिंग ऑपरेशन आम्ही केलं नाही, मात्र आम्हाला ज्या लोकांची ओळख पटली होती, म्हणजे सीसीटीव्ही मध्ये म्हणा किंवा इतर मार्गाने, त्या लोकांना मात्र आम्ही घराघरात जाऊन पकडलेले असे त्यांनी मान्य केले. आणि त्यात एका तरुणाचा, सोमनाथ सूर्यवंशी, एका तरुणाचा मृत्यू झाला पोलीस कोठडीत, आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत तो होता. तर त्याला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय असं शवविच्छेदन अहवालात जाहीर झालं होतं. त्यावर देखील माननीय प्रकाश आंबेडकर यांनी टिप्पणी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं की त्या जुन्या जखमा होत्या किंवा त्याला विशिष्ट प्रकारचा आजार होता. नाकारले. चला चला भाकऱ्या भाजायला. म्हणजे हे सगळं इथपर्यंत घडलं आणि त्यानंतर देशातल्या नेत्यांना जाग आली बरं का. त्यानंतर म्हणजे मी जे आजच्या व्हिडिओचं नाव दिलंय मुख्य, की प्रकाश आंबेडकर हे एकाच समाजाचे नेते नाहीत. होय, दुर्दैवाने आपल्या देशात असं होतं की एखादा माणूस नेता म्हणून पुढे आला राजकारणामध्ये की सगळ्यात आधी तो कोणत्या समाजाचा आहे ते बघितलं जातं, आणि मग हळूहळू तो त्या समाजाचाच नेता आहे, तो त्या समाजाकरताच काम करतो असं त्याच्यावर शिक्का बसायला सुरुवात होते. आणि तसंच माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत घडतंय. काय, खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नाहीत, संपूर्ण देशाचे आहेत. कारण देशातले बहुतेक नेते शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेत मोठे झालेले आहेत, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तर सतत जपणारा एक पक्ष आहे बरं का. आता सध्या त्यांनी मोठा जप सुरू केलाय, आणि यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कसा अपमान केला होता, त्यांची कशी उपेक्षा केली होती, हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. इतकंच नव्हे तर त्यांना निवडणुकीतही पाडलं होतं. ज्या संविधानाप्रती हे प्रेम दर्शवत आहेत, त्या संविधान यांनी किती वेळा बदल केले. राहुल गांधीने प्रत्यक्ष जो अध्यादेश होता तो फाडला होता, संविधानिक अध्यादेश म्हणूयात आपण. त्यानंतर शहाबानू खटल्यामध्ये राजीव गांधींनी कसा बदल केला होता घटनेमध्ये, आणि घटनेचा कसा अपमान केला होता, हे सगळं म्हणजे तुम्ही जर गुगल सर्च केलं तर किती वेळा कोणी घटना बदलली आहे तुमच्या लक्षात येईल, कोणत्या पक्षाने. आणि त्यात सगळ्यात जास्त वेळा काँग्रेसचा नंबर आहे. आणि अशा लोकांना संविधान प्रेम उफाळून आलेलं आहे. आणि हे कशा करताय हे देखील मी सांगायची गरज नाही. तर राहुल गांधी यांनी हा मुद्दा, परभणीचा मुद्दा उचलून त्यानंतर अमित शहानी जे विधान केलं होतं ते विधान अर्धवट होतं, तोडमोड केलेलं होतं, किंवा ते विधान खरोखर त्यांनी केलं आहे. काँग्रेस कशी वाईट आहे हे सांगताना त्यांनी ते विधान केलंय की जो जप करता आहेत तो, त्यावरून रान पेटलं. मग राहुल गांधींनी जी काही धक्काबुक्की केली, त्यानंतर त्यांच्यावर FIR झाला, हे सगळं आपल्याला सांगतोय. राहुल गांधी परभणीला येऊन गेले आणि त्यांनी एक विधान केलंय. परभणीला आल्यानंतर त्यांनी तिथे भेट दिली आणि त्यानंतर गेल्यावर त्यांनी विधान केलं. खरं तर इतक्या उशिरा हे सगळे, म्हणजे राहुल गांधी त्यांच्या आधी शरद पवारहून गेले, अजितदादा पवारहून गेले, इतरही नेते भेटून गेले. प्रकाश आंबेडकरांनी जे आंदोलन सुरू केलं त्याच वेळे जर प्रकाश आंबेडकरांना पूर्ण पाठिंबा मिळाला असता, इतर नेत्यांनी साथ दिली असती त्या पुतळ्याच्या हातातील प्रतिकृतीची विटंबनेसाठी, तर मला वाटतं परभणी एवढं पेटलंच नसतं. होय, संपूर्ण राज्यातून जर दबाव निर्माण झाला असता, देशातून जर दबाव निर्माण झाला असता, मात्र तसं झालं नाही. ते आंदोलन केलं फक्त वंचितच्या, फक्त आणि फक्त म्हणतो परत फक्त आणि फक्त वंचितच्याच कार्यकर्त्यांनी ते आंदोलन केलं. आणि वंचितचे ते कार्यकर्ते कोणते होते?
मी सांगण्याची गरज नाही. मी मगाशी म्हटलं की एकाच समाजाचे नेते नाही आहेत, मात्र दुर्दैवाने असं होतं की एखादा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा स्वाभिमानी निस्वार्थी नेता जेव्हा आंदोलन करतो तेव्हा फक्त विशिष्ट जातीचे लोक का गोळा व्हावेत? बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत, मग तो संविधान देखील सगळ्यांचं आहे. त्या संविधानामुळेच आज मोठी मोठी पदं वेगळ्या जातीचे लोक भूषवत आहेत. सगळ्या जातीचे म्हणजे त्याच्यामध्ये ओबीसी पण आले, त्याच्यामध्ये SC ST सगळ्याच जातीचे हे पदं भूषवतात मोठी मोठी. मुस्लिम पण आले. मात्र आंदोलन करताना एकटे प्रकाश आंबेडकर. आणि ज्यावेळी परभणी पेटलं, परभणीमध्ये एक मृत्यू झाला दुर्दैवाने पोलीस कोठडीमध्ये किंवा न्यायालयीन कोठडीत. म्हणूया आपण मारहाण नक्की न्यायालयीन कोठडीत झाली की पोलीस कोठडीत झाली, आधी झाली की नंतर झाली, आता तपास होईल. त्याच्यावर व्यवस्थित CBI चौकशी होईल. SIT नेमली गेली आहे. फडणवीसांनी सांगितलंय पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे. पण त्यानंतर जे राजकारण होतंय की दलित होते म्हणून सोमनाथ सूर्यवंशी यांना मारलं गेलं, असा राहुल गांधींचा आरोप आहे. दलित होते म्हणून. खरं तर प्रकाश आंबेडकर यांचं आंदोलन एका व्यक्तीसाठी नाही, वंचित बहुजन आघाडी हे समाजातल्या सर्व घटकांसाठी आंदोलन करत असते. दुर्दैवाने फक्त दलितांनी साथ दिली होय. आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. फार वाईट घटना आहे. निषेध करतो मी. तिन्ही घटनांचा निषेध आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की फडणवीस जे सभागृहात सांगत होते ते खरं होतं की मी त्यांच्या संपर्कात होतो, IGNच्या संपर्कात होतो. मात्र फडणवीसांनी महिला आयोगाचा SC ST आयोगाचा अहवाल तपासून की नेमकं काय घडलं, कोमिंग ऑपरेशन झालं की नाही याबाबत स्पष्टता जाहीर करावी आणि चौकशी खरोखर कशा पद्धतीने मृत्यू झाला आहे याची करून योग्य ती भरपाई आणि कारवाई दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. ते एक म्हण आहे की वराती मागून घोडं, तसं झालंय. राहुल गांधी नंतर आले आणि स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी निळा T-शर्ट घालून आले. निळा रंग कुठल्या एका जाती धर्माचा नाहीये. खरं तर माणसांनीच रंगांना जाती धर्मामध्ये वाटलंय. पण हल्ली राहुल गांधी म्हणजे संसदेत देखील जे ते विरोध प्रदर्शन करतो तेव्हा देखील खास निळा T-शर्ट घालून आणि त्यांच्या भगिनी प्रियंकाताई देखील निळी साडी नेसून आल्या होत्या निळा ड्रेस घालून. काल पण ते परभणीत जेव्हा आले तेव्हा निळा T-शर्ट घालून आले होते आणि त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला, निळा T-शर्ट घालणं म्हणजे काय की आम्ही दलितांच्या बाजूने आहोत. म्हणजे तर रंग देखील दलितांचा असं गृहीत धरलं. सगळे रंग सगळ्यांचे आहेत, सगळ्या देशाचा रंग आहे. निळा रंग पण आहे, हिरवा पण आहे, भगवा पण आहे. आपल्या तिरंग्यावर सगळ्या प्रकारचे रंग आहेत. तुम्हाला माहिती आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही. तर राहुल गांधींनी आता माझी विनंती आहे की असं राजकारण पेटवू नये. एका विशिष्ट जमातीतल्याच व्यक्तीचा मृत्यू झालाय मारहाणीत, त्याला मुद्दाम विशिष्ट जमातीचा आहे म्हणून मारण्यात आलाय. अतिशय निंदनीय आणि चूकच 100 वेळा चूक आहे. ती कारवाई झालीच पाहिजे. पण जातींमध्ये भांडण लावण्याची गरज नाही की तो त्या जातीचा होता म्हणून त्याला मारलं आणि खरोखर तपास व्हायला पाहिजे. तसं असेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण चला भाकऱ्या भाजायला तसंच घडलं की नाही. मी म्हटलं होतं, मी सांगितलं होतं की आता परभणी पेटलंय, आता सगळ्या पक्षाचे लोक तिथे जाण्याचा प्रयत्न करतील, सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतील. पण प्रकाश आंबेडकर हेच एकमेव नेते आहेत की सगळ्यात आधी आंदोलनासाठी गेले होते. त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत देखील प्रकाश आंबेडकर सामील होते. त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकरच पोहोचले होते. त्यामुळे त्यांना केवळ एका विशिष्ट जातीचे समाजाचे म्हणून ओळखता कामा नये, तर वंचित बहुजन आघाडी ही सर्व समाजातील वंचित ज्यांच्यावर अन्याय झाले आहे, जे मागासलेले आहेत, दुबळे आहेत, अशा लोकांसाठी कार्य करते हे ध्यानात घेण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने प्रस्थापित पक्ष असतील, प्रस्थापित राजकीय नेते असतील, ते जनतेची दिशाभूल करतात. हे देखील तितकंच करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.